सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर प्रभूजी मला एकदा सांगा, फक्त आवाज क्लिअर येतोय ना माझा? हो येत आहे हो आवाज. क्लिअर येतं. येस प्रभूजी. हरे कृष्ण. तर सर्व वैष्णवांच्या चरणी साष्टांग दंडोत प्रणाम. तर आपण बऱ्याच दिवसांनी आज परत एकदा भेटत आहोत आपल्या शुक्रवारच्या सत्संगामध्ये. जो ऑनलाईन क्लास आहे त्यामध्ये संतांचा संघ घेतोय आपण, ऑनलाईन क्लास आहे ना. तर भगवंतांचं गुणगान श्रवण करण्यासाठी आपण दर शुक्रवार या ठिकाणी भेटतो. वेगवेगळे विषय असतात. कृष्ण चर्चा होते, कृष्ण कथा होते. तर त्या माध्यमातून आपण आपली कृष्ण कॉन्शियस जी आहे, आपली कृष्ण चेतना, कृष्ण भावना जी आहे, त्याला आपण दर श्रीनाथ आठवड्याला गोविंद. श्रीनाथ गोविंद खतपाणी ते घालण्याचं. एक तर व्हिडिओ बंद कर किंवा डिस्टर्ब खूप व्हावं लागलं. श्रीनाथ गोविंद ते बंद कर, व्हिडिओ बंद कर, एका ठिकाणी बस निवांत, नाही तर व्हिडिओ तर बंद कर. हरे कृष्ण. तर मी सांगत होतो की वेगवेगळे विषय असतात दर आठवड्याला, आणि भगवंतांच्या संबंधितच सर्व विषय आपण चर्चा करतो. आणि असं सांगितलं की न यद्वचः चित्रपदं हरेर्यशो जगत् पवित्रं प्रगृणीत कहिर्चित् तद्वायसं तीर्थमुष्यन्ति मानसा न यत्र हंसा निरमन्ति उशिक्षया. श्रीमद भागवतम सांगतं, न यद्वचः चित्रपदं हरेर्यशो जगत पवित्रम प्रगरणित कहिर्चित. म्हणे संपूर्ण जगाला पवित्र करणाऱ्या अशा भगवंतांच्या कथा किंवा भगवंतांचं गुणगान जो व्यक्ती श्रवण करत नाही, तर ते व्यक्ती असे आहेत म्हणे की तद्वाय संतीर्थ मुशंती मानसा. तर ते कावळ्यांचं तीर्थस्थान नाही म्हणे, की ज्या कृष्ण चर्चा केली जात नाही किंवा भगवंतांचं गुणगान केलं जात नाही, तर अशा ठिकाणी जे हंस असतात ते हंस त्या ठिकाणी रमत नाही. ज्या ठिकाणी भगवंतांची चर्चा नसते किंवा तिथे कावळे असतात किंवा अभक्त असतात. तर आपण सगळे खूप भाग्यशाली जीव आहोत, किंवा आपण ऑनलाईन जे आहेत ते सर्व तुम्ही हंस आहात. हंस म्हणजे काय, तर ते फक्त कृष्ण कथा ग्रहण करतात आणि बाकीचं जे आहे ते ग्रहण करत नाहीत. जसं हंस असतो तो दुधामध्ये जर पाणी मिक्स केलं तर तो दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो. ही स्किल असते त्या हंसामध्ये. तर तशी भगवंतांच्या भक्तांमध्ये पण स्किल असते, की संपूर्ण जगाला पवित्र करणाऱ्या अशा भगवंतांच्या कथा आपण श्रवण केल्या पाहिजे. तर आजचा जो विषय आहे आपला तो कृष्ण कथाच आहे, परंतु भगवंताच्या संबंधित एक खूप सुंदर विषय आहे की आपली जी साधना आहे, साधना आपण करतो. तर त्या साधना म्हणजे काय, किंवा साधना का करायची, आणि साधनेमधले अडथळे गोष्टी आहेत, समजा प्रतिकूल गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपली साधना एक मिनिट. तर साधनेमधल्या ज्या अनुकूल गोष्टी आहेत, प्रतिकूल गोष्टी आहेत, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मुळात साधना म्हणजे काय माहिती का? साधना म्हणजे साध्य प्राप्त करण्यासाठी साध्य प्राप्त करण्यासाठी केली जाणारी जी गोष्ट आहे त्याला म्हणतात साधना. साधना कशासाठी करतात, तर साध्य प्राप्त करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, समजा आता धाराशिवरून मला एक मिनिट फोन येतो. तर पंढरपूरला जात असताना, पंढरपूर हे माझं साध्य आहे आणि मला पंढरपूरला धाराशिवरून जायचंय. तर धाराशिवरून पंढरपूरला जात असताना जो प्रवास असतो, तो प्रवासामध्ये काय काय अडथळे येतात किंवा काय काय अनुकूल गोष्टी असतात, प्रतिकूल गोष्टी असतात, तर त्याला आपण साधना म्हणू शकतो. आता आपलं जे ध्येय आहे ना, आपलं जे साध्य आहे ते आहे कृष्ण, कृष्ण प्रेम. आपण ज्यावेळेस सकाळी नामापराध ज्यावेळेस वाचतो, म्हणतो, आणि सगळ्यात शेवटी म्हणतो की वस्तुतः ध्यानपूर्वक जप न केल्याने हे सर्व अपराध घडतात.
स्वतःला वैष्णव समजणाऱ्या प्रत्येक भक्ताने या सर्व अपराधापासून स्वतःला वाचवले पाहिजे. त्यामुळे त्याला शीघ्र अतिशीघ्र अभिष्ट सिद्धी म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त होईल. तर आपली जी अभिष्ट सिद्धी आहे किंवा अभिष्ट साध्य आहे आपलं, ते साध्य आहे कृष्ण प्रेम. आणि आता आपला सध्या तो प्रवास चालू आहे, भगवंतांना प्राप्त करण्याच्या मार्गावरती आपण आहोत. तर मग आता भगवंत साध्य आहेत आणि आपण सध्या त्या भगवंतांना प्राप्त करण्याच्या मार्गावरती चालतोय, त्याला म्हणतात साधना. मग प्रवास करताना जसे अडथळे येतात, समजा आता मी मगाशी सांगितलं, आपण पंढरपूरला चाललो, मग बरेच अडथळे येतात. कधी कधी बस पंक्चर होते, कधी कधी आपण खूप गर्दी असते त्यामुळे बसमध्ये चढत नाही, किंवा बसमध्ये भांडणं होतात, आणि बऱ्याच गोष्टी असतात. पंढरपूर येईपर्यंत बऱ्याच गोष्टी घटना घडतात. तसं आपण ज्यावेळेस साधना आता चालू केलेली आहे ना, तर साधना चालू केल्यानंतर आपलं साध्य काय आहे? कृष्ण आहेत, कृष्ण प्रेम आहे, भगवंतांची प्राप्ती आपल्याला करायची. तर मग त्याच्यामध्ये जो प्रवास आहे हा कृष्णापर्यंतचा, पांडुरंगापर्यंतचा, भगवंतांपर्यंतचा, त्याला म्हणतात साधना. मग ही साधना, ऍक्च्युली साधना काय करायची? कारण मुळात आहे ना, आपण बघा असं सांगितलंय शास्त्रामध्ये सुद्धा किंवा भगवद्गीतेमध्ये सुद्धा, कृष्ण असं सांगतात की मम वंशे जीव लोके जीवभूत सनातन, की हे जीव जे आहेत ना सगळे माझे अंश आहेत, म्हणजे आपण सगळे भगवंतांचे अंश आहेत. मग आपण मुळात भगवंतांचे अंश आहेत. जसं भगवंत आनंदमय आहेत तसं आपणही आनंदमय आहेत. ऑलरेडी आपल्याला भगवंत प्राप्त आहेत पण आपल्याला अजून माहित नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण आहे. मग साधना का बरं करायची प्रभूजी? बरेच जण म्हणतात की आपण जर कृष्णाचे अंश आहेत, भगवंताचे मुलं आहेत, तर मग साधना कशासाठी करायची? त्याचं एक कारण आहे. जसं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्यामध्ये म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबारा म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आम्ही मुळातले कुठले रहिवासी आहेत म्हणे, तर वैकुंठातले रहिवासी आहेत. मग आपणही वैकुंठातले रहिवासी आहेत. मग तरी साधना का करायची? कारण आपण सध्या आहे ना, आपण सध्या हे विसरलोय. आपल्यावरती सध्या असं आवरण पडलंय की आपण विसरलो की भगवंत कोण आहे आणि आपलं स्वरूप काय आहे, हे आपण विसरलेलो आहे सध्या. तर ते आपलं जे स्वरूप आहे ना, जसं सांगितलंय आपण बघा, सारखं म्हणतो की आपण प्रवचनामध्ये पण सारखं ऐकतो बघा, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. तर हे जीवाचं जे स्वरूप आहे ना, भगवंतांचं नित्यदास असणं, ते आपण विसरलोय. मग ते परत लक्षात येण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल. है ना, साधना म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, प्रॅक्टिस, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करावी लागेल. तर आपलं जे स्वरूप आहे ना, जसं आपण सध्या भ्रमामध्ये आहेत, भ्रमामध्ये कसला भ्रम आहे आपल्याला? भ्रम हा आहे आपल्याला की मी म्हणजे कोण आहे? मी शरीर आहे आणि भगवंतांची ना आपली ओळख सध्या नाही. हा भ्रम झालेला आपल्याला की भगवंतांचा माझा काही संबंध नाही, मी म्हणजे फक्त ही बॉडी, असा समज झालाय. जसं तुम्हाला खूप सुंदर उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, एक दारुडा व्यक्ती रस्त्याच्या मधोमध चालला होता, असा डुलत डुलत चालला होता मस्त. दारुडी लोक बघा, कोणाला कधी घाबरत नाही, त्यांना काही समजतच नाही, ते त्यांच्या त्यांच्या भ्रमामध्ये असतात, त्यांच्या त्यांच्या जगामध्ये असतात. एक दारुडा व्यक्ती चालला होता रस्त्याने, आणि एक राजाची स्वारी आली मागून. एक राजा आला, हत्तीवरती बसून आला, आणि त्याचे सैनिक होते सगळे. तर गावातले लोक काय म्हणले, ते सैनिक काय म्हणले, एक सैनिक उतरला, घोड्यावरून उतरला, आणि त्या दारुड्या व्यक्तीकडे गेला, म्हणलं ए दारुड्या, सरक रे बाजूला, राजा यायला तुला दिसत नाही का? म्हणजे महाराजांची स्वारी यायला लागली. तर तो काय म्हणला, ए कोण राजा रे? मीच राजा आहे म्हणे. तर कोण राजा आहे दुसरा? मीच राजा आहे. तो म्हणला महाराज दिसतं का म्हणे तुला? हत्तीवर बसून आलेले महाराज आहेत म्हणे, ते राजे आहे. तर तो दारोडा काय म्हणतो त्या सैनिकाला, काय तुझ्या राजाची किंमत आहे सांग म्हणजे, हत्ती सहित विकत घेतो त्याला. हे कोण म्हणते? दारू पिलेला माणूस. कारण का? तो भ्रमात आहे, त्याला अजून त्याचं स्वरूप स्वरूप माहित नाही, तो कोण आहे, तो त्याला चढलेली आहे ना सध्या. तर मग ते राजाने ते ऐकलं, ते राजा म्हणला काय म्हणतो रे? तर ते म्हणले, सैनिक म्हणले की महाराज हा असं म्हणतोय की तुमची हत्ती सहित किंमत सांगा म्हणे मला, त्याला राजाला विकत घेतो तुमच्या. तर राजाने काय केलं, हसला आणि म्हणे त्याला घ्या म्हणे ताब्यात, त्याला जेलमध्ये टाका. मग त्याला घेतलं, जेलमध्ये टाकलं, आणि रात्री उतरली. मग रात्री उतरली आणि सकाळी मग त्याला राजासमोर सादर केलं. राजा म्हणला, हा तुझ्याकडे किती पैसे आहेत? तो म्हणला, महाराज आपण कोण म्हणे, मी ओळखलं नाही, मला कुठं आणलंय तुम्ही? तर राजा म्हणला, रात्री तर लय म्हणत होता राजा, हत्ती सहित किंमत सांग म्हणजे राजाची विकत घेतो. महाराज म्हणे ती हत्ती सहित विकत घेणारी उतरली म्हणजे रात्री, आता नाही ते. म्हणजे काय? ते स्वरूपच म्हणजे जे आवरण चढलं होतं ना, दारूचं म्हणा, तर ते नष्ट झालं. तसं आपल्यावरती पण सध्या आवरण आहे, मायाचं आवरण आहे. आपण कृष्ण विस्मृती आपल्याला झालेली आहे. तर ती कृष्ण विस्मृती परत येण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल. म्हणून स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी आहे ना, साधना, साधना आध्यात्मिक आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. आणि जोपर्यंत आपण साधना करत नाही, तपस्या करत नाही, तोपर्यंत आपल्याला समजणारे नाही की भगवंत कोण आहेत, आणि माझा आणि कृष्णाचा, भगवंतांचा काय संबंध आहे, कोण आहेत नेमकं कृष्ण. म्हणतो आपण जीवेर स्वरूप हे कृष्ण रे नित्यदास, पण ती अनुभूती येत नाही अजून. कारण अनुभूती का बरं येत नाही?
कारण आपली तेवढी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नाही सध्या. मग संत आपल्याला सांगतात, गुरु महाराज सांगतात, भगवंतांचे भक्त सांगतात की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, साधना करा, जप करा. तर ते कधी कधी काय होतं, साधना करायची म्हणजे काय ते लक्षातच येत नाही आपल्याला. तर साधना, आता मी काय एक PDF शेअर करतोय सर्वांना, त्याच्यामध्ये आपलं लक्ष देईल. तर साधना जी आहे ना, आपण आध्यात्मिक साधना जे आपल्याला करायची आहे, तर ते जे आता आहे ना, आपण पावणे 9 वाजेपर्यंत साधना का करायची आणि साधनेमधले अनुकूल आणि प्रतिकूल ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करू. साधना का करायची, तर त्याचं पहिलं रिझन आहे की आत्म्याचं खरं स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला साधना करायची. म्हणजे काय, मी काल ऐकत होतो हिज ग्रेस राधेश्याम प्रभूजींचे क्लास ऐकत होतो. त्याच्यामध्ये प्रभूजी सांगत होते की आत्मा केवढा आहे, भगवद्गीतेमध्ये आपण वाचलं असेल. तर प्रभूजी सांगत होते की भगवंतांना प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नम्रता. नम्रता म्हणजे काय, मी खूप छोटा, ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. किंवा कधी कधी भावना असते पण आपण त्यानुसार वागत नाही. आपल्याला माहित असतं सगळं, पण आपण तसं वागत नाही. तर आत्म्याची जी साईज आहे ना, प्रभूजी सांगत होते, आपण गीतेमध्ये पण वाचलं असेल की आत्म्याची साईज हा केसाचा जो अग्रभाग आहे, जे टोक आहे, त्याचे 10,000 जर भाग केले तर 10,000वा जो भाग आहे तो म्हणजे आत्मा आहे. मग प्रभूजी सांगत होते की आत्म्याचा जो आकार आहे ना गोलोकामध्ये, आ- कसा आहे म्हणे आकार, आपण जसे आहेत ना आता सध्या, तसंच आहे आपलं स्वरूप तिथं गोलोकामध्ये. पण या भौतिक जगामध्ये ते काय झालं, आपण म्हणतो त्याला आकुंचन पावलेलं आहे, म्हणजे छोटा झालेला आहे. ते केवढा आहे म्हणे, तर केसाच्या अग्रभाग एवढा. केसाच्या अग्रभागाचे 10,000 तुकडे केले की तेवढा आपला आत्मा आहे. मग प्रभूजी सांगत होते की आपल्यामध्ये साधना करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट हे माहित पाहिजे की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. आणि सोल किती आहे, केवढा आहे, आत्मा केवढा आहे म्हणे, तर प्रभूजी सांगत होते नम्रता पाहिजे व्यक्तीमध्ये. तर एकदा काय झालं होतं, राधेश्याम प्रभूजींनी परमपूज्य भक्तीचारू महाराजांना एक प्रश्न विचारला होता की महाराज म्हणे नम्रता जी आहे एखाद्या व्यक्तीमध्ये ती जन्मापासून येते का त्याला परत अनुशीलन केलं जाऊ शकतं. म्हणजे जन्मतः एखाद्यामध्ये तो गुण असतो, कसं संघामध्ये सुद्धा राहून, भक्तांच्या संघामध्ये राहून नम्रता येते का. तर महाराजांनी सांगितलं त्यांना की हो, संघामध्ये राहून अं, एखाद्या व्यक्तीमध्ये नम्रता येऊ शकते, येते भगवंताच्या भक्तांच्या सोबत राहून. तर जन्माने यायची काही गरज नाही म्हणले महाराज. तर मग राधेश्याम प्रभूजींनी त्यांना प्रश्न विचारला की म्हणे हे कसं प्रॅक्टिकल आहे म्हणे गुरु महाराज. हे तर खूप सुंदर आहे की एखाद्यामध्ये समजा नम्रता नसेल जन्मताच, भक्ताच्या संघामध्ये आलं नम्रता येते, मग कसं येते ते प्रॅक्टिकल उदाहरण सांगा. तर महाराजांनी खूप सुंदर उदाहरण सांगितलं त्यांना की अं, अकबर आहे ना, अकबर, एकदा काय झालं, अकबराने एक प्रश्न विचारला सगळ्यांना. अकबराने एक रेष ओढली अशी फळ्यावरती, आणि अकबराने सांगितलं म्हणे ही जी रेष ओढली आहे ना ह्याला बारीक करून दाखवा म्हणे. तर मग ते म्हणले याच्यात काय अवघड आहे म्हणे, सगळे पळत आले. मग ते कोणी डस्टर आणते, कोणी कपडा आणते पुसाले. तर अकबर म्हणला नाही नाही, त्याला हात लावायचा नाही म्हणे, हात न लावता बारीक करायचे. मग सगळे म्हणाले असं कसला प्रश्न आहे, बारीक कसं, हात न लावता कसं बारीक करायचे. मग तेवढ्यात बिरबल आला. बिरबल म्हणला ह्याच्यात काय अवघड नाही म्हणे, मी करतो. तो आला, खडू घेतला आणि त्याच्या शेजारी दुसरी मोठी रेष ओढली. आणि मग अकबराला मला हे बघा तुमची रेष बारीक झाली ना. तर आपल्याला प्रभूजी सांगत होते की आपल्याला ती अनुभूती आली पाहिजे की मी खूप लहान आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला भगवंत किती मोठे आहेत हे ज्यावेळेस आपल्याला समजेल, त्यावेळेस आपलं स्वरूप आपल्याला समजेल की भगवंत किती महान आहेत आणि मी किती छोटा आहे. तर आपण आहे ना आत्मा आहेत ऍक्च्युली, भगवंतांचे अंश आहेत. तर त्या आत्म्याचं जे खरं स्वरूप आहे ना, ते जाणण्यासाठी आपल्याला साधना करायची. जसं भगवद्गीतेमधला हा श्लोक आहे बघा, ऍक्च्युली इथं दुसऱ्या अध्यायाचा श्लोक आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे आत्म्याचं स्वरूप कसं आहे, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. त्या आत्म्याला मारता येत नाही, त्याला पाण्याने भिजवता येत नाही, त्याला अग्नीनं जाळता येत नाही, किंवा त्याला सुकवता येत नाही. म्हणजे आत्मा कसा आहे म्हणे, दिव्य आहे. हा, समजतंय. जसं सूर्य ढगामागे लपला, बघा आता सूर्य आभाळ आलेला असतं, आभाळ आलेला आहे सध्या पण, आणि दिवसा बघतो आपण सूर्य ढगाच्या मागे असतो, पण तो दिसत नाही. याचा अर्थ असा आहे का त्याचं अस्तित्वच नाही. तर त्याचं अस्तित्व आहे. तसं आहे ना, जो आत्मा आहे ना, आपले शरीर आपण आहोत, आत्माच आहोत आपण, परंतु सध्या त्याची आपल्याला अनुभूती येत नाही. कारण तो खूप छोटा आहे ना सध्या, बहुतेक जगामध्ये त्याचं मोजमाप खूप छोटं झालंय. मग ते स्वरूप लक्षात येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, साधना करावी लागेल. सतत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
ते बघणारच आपण कुठले कुठले मार्ग आहेत हे आपलं स्वरूप जाणण्यासाठी नंतर. परंतु साधना काय करायची तर आपलं खरं स्वरूप जाणण्यासाठी, म्हणजे कोणतं? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, हे जे आपलं स्वरूप आहे. दुसरं, का बरं साधना करायची? तर साधनेनं काय होतं? मन शुद्ध होतं. पद्मपुराणामधला हा श्लोक आहे, ह्याच्यामध्ये सांगितलं की चित्तम नित्यम शुद्ध येती हरेर नाम प्रभावत. म्हणजे काय? भगवंतांचं नाव घेतलेले मन शुद्ध होतं. आपल्याला भागवतामधलं पण एक श्लोक आहे बघा, भागवतामध्ये सांगितलंय की शृण्वतम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंत स्तुह्य भद्राणी विधिनोती सुरत्सताम. काय सांगितलं म्हणे? शृण्वतम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन, म्हणे भगवंतांची कथा, भगवंतांचं नाम हे पुण्यशाली आहे. जो व्यक्ती घेतो तो महाभाग्यशाली व्यक्ती येतो, जो व्यक्ती भगवंतांचं नाव घेतो. आणि काय होतं म्हणे? त्या व्यक्तीचं हृदयंत हस्तु ही अभद्राणी, म्हणजे काय? हृदयामध्ये असलेली जी घाण आहे ना, आपल्या हृदयामध्ये खूप घाण आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, आपण षडविकार जे आहेत ते आपल्या मनामध्ये आहेत साचलेले. आणि ते आत्ताचे नाही, ते अनंत काळापासूनचे आहेत. तर आणि ते एकदम सूक्ष्म आहेत, ते आपल्या लक्षातही येत नाही की आपल्यामध्ये ते दोष आहेत म्हणून. आपल्याला असं वाटत नाही माझ्यामध्ये ते दोष आहेत. तर काय होतं मग? कृष्ण कथा ऐकली किंवा सत्संग केला, भगवंतांचं नामस्मरण केलं, भक्तांचा संग केला, तर काय होतं मग? हृदयंत असतो अभद्राणी विद्युन होती सुरसताम, ते धुवून जातं सगळं. म्हणजे हृदय काय होतं आपलं? त्या व्यक्तीचं हृदय शुद्ध होतं, जो व्यक्ती नित्य कृष्ण कथा श्रवण करतो. जसं बरेच श्लोक आहेत शास्त्रामध्ये. जसं आपल्याला सांगितलं की आपण ज्यावेळेस मंगलाचरण म्हणतो, काय म्हणतो? नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरते नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया. म्हणे नित्यं भागवत सेवया, नित्य भागवत श्रवण केलं, नित्य भगवंतांची कथा श्रवण केली, नित्य भगवंतांचं नामस्मरण केलं, नित्य भक्तांचा संग केला, तर काय होतं म्हणे? हृदय शुद्ध होतं त्या व्यक्तीचं. नष्टप्रायेषु अभद्रेषु, सगळं अभद्र नष्ट होतं. मग अभद्र कोणतं? परत तिथंच येतो आपण. अभद्र म्हणजे काय? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे सगळं काय होतं? नष्ट होतं साधना केल्यामुळं. समजते? साधना म्हणजे काय? साधना म्हणजे काय बघ, काही नियम असतात, त्या नियमांमध्ये राहून त्या व्यक्तीला भगवंतांची भक्ती करावी लागते. किंवा कुठलीही असू दे, समजा एखादा भौतिक व्यक्ती आहे, त्याला एमपीएससी ची परीक्षा पास करायची, युपीएससी ची परीक्षा पास करायची, तर त्याला साधना करावी लागते. मग त्या एमपीएससीच्या मुलासाठी साधना काय? एमपीएससीच्या मुलासाठी साधना आहे सकाळी लवकर उठणं, पहाटे लवकर उठणं, मग अभ्यास करणं. फक्त अभ्यास करणं हेच साधना नाही त्यासाठी. तर परीक्षेचा जो सिलेबस आहे त्या तो सिलेबस त्याला आधी सर्च करावा लागतो. मग तो सिलेबस कसा सर्च करायचा? मग जे क्लासेस आहेत क्लास लावायचा, जे शिक्षक आहेत एमपीएससीचा क्लास घेणारे त्यांना बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायची. मग ते सांगतात, मग मागच्या वर्षी आलेले प्रश्न, त्याच्या मागच्या वर्षी आलेले प्रश्न, मग क्वेश्चन बुक्स असतात, क्वेश्चन बँक असतात, ते रेफर करणं. आणि मग ठराविक नियमात राहून सिलेबस, बरं का, आउट ऑफ सिलेबस नाही. म्हणजे समजा तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय आणि तिसरेच कुठले तरी पुस्तक वाचताय, जे शासनाने पुस्तकं दिलेत त्या पुस्तकांचा जर अभ्यास केला, तर मग तुम्ही एमपीएससी ची परीक्षा पास होऊ शकता. तसं साधना म्हणजे काय? आता ही झाली भौतिक साधना. आध्यात्मिक साधना म्हणजे काय? आपल्याला कृष्णाला प्राप्त करायचंय, भगवंतांना प्राप्त करायचंय. मग त्याच्यामध्ये पण साधना असते. मग ठराविक नियमामध्ये राहून, जसं सकाळी लवकर उठणे, आता सध्या कार्तिक महिना चालू आहे, मग पहाटे 3:30 ला उठणे. असं सांगितलंय शास्त्रामध्ये की कार्तिक महिन्यामध्ये पहाटे 3:22 ते पहाटे 4:10 हा जो काळ आहे, पहाटे 3:22 ते 4:10 ह्या काळामध्ये स्नान केलं पाहिजे. का बरं स्नान केलं पाहिजे ह्या ह्या काळामध्ये? तर आता ही कथा खूप मोठी आहे, पण डीप मध्ये नाही सांगणार. एक तर या शंकरस्वरांनी काय केलं होतं? ब्रह्मदेवांकडनं सगळे वेद चोरले होते. वेद, सगळे मंत्र, उपनिषदातले मंत्र, सर्व जे ज्ञान आहे ना ते चोरलं होतं, वेदांचं सगळे मंत्र ते. आणि त्यानं पाण्यामध्ये ठेवले होते. आणि सगळे देवी देवता आक्रमण केलं देवी देवतांवरती. आणि मग ते देवी देवता सगळे मेरू पर्वतावरती एका गुहेमध्ये आश्रयाला गेले. नंतर मग सगळे भगवंताकडे गेले. आणि मग भगवंतांनी काय केलं? देवी देवतांना सांगितलं, मी वध करतो म्हणे शंकासुराचा. पण कृष्ण काय म्हणले त्यावेळेस, विष्णू भगवंत काय म्हणले, इथून पुढे असा एक नियम राहील म्हणे, काय? की कार्तिक महिने ती जी वेळ होती ना त्यावेळेसची, ज्यावेळेस त्या शंकासुरानं सगळ्या वेदांचं वेद चोरले, सगळं ज्ञान मंत्र यज्ञ सगळे चोरले आणि पाण्यामध्ये ठेवले, पाण्या तळाला.
तर तो जो होता तो कार्तिक महिना चालू होता त्यावेळेस. तर कृष्ण काय, भगवंत काय म्हणले, की असा एक नियम राहील म्हणे इथून पुढे, की कार्तिक महिन्यामध्ये जे सगळं वेदांचं ज्ञान, वेदांचं फळ, महामंत्रांचं फळ, मंत्रांचं फळ, यज्ञांचं फळ हे पाण्यामध्ये राहील म्हणे. कुठली वेळ सांगितली भगवंतांनी, की पहाटे 3:22 ते 4:10. आणि मग जो व्यक्ती कार्तिक महिन्यामध्ये या वेळेमध्ये स्नान करेल, तर त्याला सगळ्या वेदांचं फळ, सगळ्या यज्ञांचं फळ, हे सगळं जेवढे काय ब्रह्मांडामध्ये वेद आहेत, यज्ञ आहेत, जे ज्ञान आहे, मंत्र आहेत, सगळ्यांचं फळ त्या व्यक्तीला पहाटे 3:22 ते 4:10 या वेळेमध्ये जर स्नान केलं तर ते मिळेल, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये आहे, ती कथा खूप मोठी आहे, डिटेलमध्ये नाही जायचं आपल्याला तेवढं. तर मग ती साधना आहे मग भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. मग काय होतं त्यांनी, जसं आपण बुस्टर डोस घेतो ना, बुस्टर डोस, बघा आता कोरोनावाले बरेच असे लोक आहेत, त्यांनी बुस्टर डोस घेतला. मग कार्तिक महिना म्हणजे काय असतो, बुस्टर डोस असतो. म्हणजे वर्षभर आपण साधना करतो, पण कधी कधी म्हणजे कंटाळा येतो किंवा आपण झोपेतनं उठत नाही. तर कार्तिक महिना जो असतो ना, हा साधना करण्यासाठी, विशेष करून जे आळशी लोक आहेत ना, आळशी लोकांना साधना करण्यासाठी कार्तिक महिना खूप योग्य आहे किंवा खूप उत्तम आहे. काय माहिती का, कार्तिक महिन्यामध्ये एक माळ जप केलं की हजारो लाखो माळ केलेलं फळ मिळतं. कार्तिक महिन्यामध्ये नुसतं पहाटे उठून स्नान केलं 3:22 ते 4:10 मध्ये, तर सगळ्या वेदांचं, सगळ्या मंत्रांचं, सगळ्या यज्ञांचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होतं. इतकी सोपी साधना आहे बघा. सोपी वाटते काय आपल्याला, बघताना सोपी वाटते, पण जे दुसरे लोक आहेत ना भौतिक जगातले, ते मध्ये ते येडे झाले काय, हरे कृष्ण डोक्यावर पडलेले आहेत. पहाटे 3:30 उठायचं, 3:20 उठायचं, आम्ही झोपतोच म्हणे 3:20. उठायचं कधी, स्नान कधी, पण ती साधना आहे. समजलं. मग साधनेने काय होतं, तसं या ठिकाणी सांगितलं, चित्तम नित्यम शुद्ध येते, हरेर नाम प्रभावत. म्हणजे भगवंतांचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर आपलं मन शुद्ध होतं. म्हणून साधना करायची आपल्याला. तिसरं काय, जो व्यक्ती साधना करतो तर तो सगळ्या दुःखातनं मुक्त होतो. भगवद्गीतेतला श्लोक आहे बघा, दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थितीर धीमुनी उच्यते. म्हणजे जो सुख दुःखात संभावाने राहतो तोच खरा योगी आहे. पण सुखामध्ये आणि दुःखामध्ये समभावानं राहण्यासाठी साधना आपली तशी पाहिजे. म्हणजे काय, आपली साधना जर परफेक्ट असेल तर कुठलीही जरी गोष्ट आपल्या समोर आली तरी आपण त्याचा हळूहळू काय करणार, त्या गोष्टीचा स्वीकार करणार. का, कारण आपण आजपर्यंत साधना केलेली आहे, भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, कथा ऐकलेली आहे. आणि त्या कथेमध्ये आपण सारखं सारखं रिपीट ऐकतो की हे जग कसं आहे म्हणे, दुःखालयम अशाश्वतम, दुःखालयम अशाश्वतम, दुःखालयम अशाश्वतम. त्या व्यक्तीला ते माहीत झालेलं असतं की इथं कसं आहे म्हणे, अशाश्वत आहे, कधीही काही होऊ शकतं. मग तो व्यक्ती काय करतो, त्या आपण सिच्युएशनला राहण्यासाठी, त्या सिच्युएशन मध्ये राहण्यासाठी तयार होतो. समजलं तुम्हाला, म्हणजे तो चुकीचं पाऊल काय उचलणार नाही तो व्यक्ती. कोणता व्यक्ती, ज्या व्यक्तीने साधना केलेली आहे. कोणती साधना, आध्यात्मिक साधना. कोणती, कथा श्रवण करणे, भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंतांचा संग करणे, भक्तांचा संग करणे, शास्त्रांचा संग करणे, जसे प्रभुपादांचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा संग करणे. एवढं जर आपण केलं तर काय होतं, मग तो सगळ्या दुःखातनं मुक्त होतो. म्हणजे काय, शास्त्र वाचलं, शास्त्र वाचल्यानंतर काय होतं माहिती का, शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होतात की कुठल्या सिच्युएशन मध्ये कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग प्रभुपादांचे जे ग्रंथ आहेत ना ते खूप प्रॅक्टिकल आहेत. म्हणून ती खूप मोठी साधना आहे ऍक्च्युली. तुम्ही जर कार्तिक महिन्यामध्ये श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचले ना, तर तुम्हाला इतकं पुण्य प्राप्त होईल किंवा इतकी साधना तुमची परफेक्ट होईल कार्तिक महिन्यामध्ये, तर प्रभुपादांचे ग्रंथ वाचले तर. मग काय होईल, जो व्यक्ती प्रभुपादांचे ग्रंथ वाचतो ना, तो सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय असं सांगितलेलं आहे बघा. तर त्या सिच्युएशन मध्ये राहण्यासाठी तो भक्त तयार होतो. म्हणून त्यासाठी साधना खूप गरजेची आहे. साधना नसेल तर आपण जर टेन्शन आलं तर मग चुकीचे पाऊल उचलतो. त्यासाठी साधना पाहिजे. आणखी एक चौथं, साधना काय करायची म्हणे, साधना केल्यानंतर भगवंतांशी संबंध जोडला जातो आपला. ऍक्च्युली साधना काय करायची आहे, तर कृष्णाशी आपलं कॉन्टॅक्ट, विसरलो ना आपण भगवंतांना, तर मग आपण सकाळी जर पहाटे भगवंताच्या नावाचा जप करत बसलो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं जर जप करत बसलो आपण पहाटे, काय होतं, भगवंत पहाटेच्या वेळेस फ्री असतात. म्हणजे म्हणजे काय, भौतिक जगामध्ये लाखो करोडो लोक असे आहेत जे दिवसभर भगवंतांना काहीतरी माग बन 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 लावलेली असते. भगवंत हे दे, भगवंत ते दे, भगवंत मला असं कर, भगवंत मला तसं कर, भगवंत मला नोकरीच नाही, भगवंत मला हेच नाही, भगवंत मला तेच नाही. दिवसभर ते ऐकून 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 भगवंत पण थकलेले असतात. मग पहाटे आहे ना, भगवंत एकदम फ्री असतात. का, हे दिवसभर बन करणारे पहाटे साखर झोपेत असतात. म्हणून तुम्ही बघा, तुम्हाला जर आध्यात्मिक साधना करायची असेल ना, समजा तुमच्यापैकी कोणाच्या घरामध्ये जर किरकिर करत असतील, काय लावलं रे, हरे कृष्ण दिवसभर आहे ना, काय माताचे लोक असतात त्यांना प्रॉब्लेम असतो, प्रभूच्या लोकांना अडचण असते, घरातले लोक विरोध करतात.
तर अशा लोकांनी काय करायचं, पहाटे 3:30ला उठून जप करायचं. काय माहिती का, कारण जे लय गोंधळ घालतात ना दिवसभर, ते रात्री झोपलेले असतात, पहाटे साखर झोपेत असतात, ते तुम्हाला उठवणारच नाही, तुम्हाला डिस्टर्बच नाही करणार, म्हणजे जप करू नको रे कशाला करायला. त्यांना कळणार पण नाही की तुम्ही जप कधी केला ना का, कारण ते उठतातच 8ला. समजलं का तुम्हाला? म्हणून जप करताना आहे ना, भगवंताचं चिंतन, भगवंतांचं नाम रूप गुण लीला ह्याच्यावरती आपण काय करायचं. आणि असं सांगितलं की भगवंताचं जे नाव आहे ना, ते नाव आपण लक्षपूर्वक ऐकायचे. साधना बघा या ठिकाणी काय, देवाशी संबंध जोडणे म्हणजे भगवंतांशी संबंध जोडणे, हा साधनेचा मुख्य हेतू आहे. कृष्णाने ऑलरेडी सांगितलं भगवद्गीतेमध्ये, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्य सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तर माझा भक्त हो, माझं चिंतन कर, मलाच नमस्कार कर, भगवंत सांगतात. पण ह्याच्यामध्ये आहे ना सगळ्यात महत्वाची जी स्टेज आहे ना, साधनेमधली किंवा नामस्मरणाची साधना करताना, नाम जे आहे ना भगवंतांचं, ते लक्षपूर्वक आपण ऐकलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, फक्त ऐकल्याने आपला आणि भगवंताचा संबंध स्थापित होतो, फक्त श्रवण करायचं. तुम्ही बघा भौतिक जगामध्ये आपण बघतो बघा, सकाळी पहाटे आपल्याला जाग येत नाही, मग आपण काय करतो, अलार्म लावतो. अलार्म लावलेला असतो, अलार्म लावला, अलार्म वाजतो. अलार्म वाजल्यानंतर आपण श्रवण करतो ना, बघा अलार्म वाजला, आपण श्रवण केलं की आपण लगेच उठून बसतो. म्हणजे भौतिक जगातलं एक ते डिव्हाइस आहे, अलार्म, मोबाईल, त्याचा आवाज ऐकला की आपण लगेच जागे होतो. मला सांगा, साधा मोबाईलचा आवाज ऐकल्यानंतर जर आपण जागे होत असू श्रवण केल्यावर, तर जो दिव्य महामंत्र आहे, गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, जे आध्यात्मिक आहे, पूर्ण दिव्य आहे आणि साक्षात कृष्ण आहे, तो जर ध्वनी आपण ऐकला, तर आपला आणि भगवंताचा संबंध स्थापित होणार नाही का? 100% होणार. म्हणून आहे ना, ज्यावेळेस आपण जप करतो ना, तर आपण तो लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. कारण का, तो आध्यात्मिक ध्वनी आहे, तो साधारण ध्वनी नाही, तो या भौतिक जगातला ध्वनी नाही. म्हणून भगवंतांचा भगवंतांसोबत जर संबंध स्थापित करायचा असेल, तर सगळ्यात महत्वाची साधन आहे भगवंतांचं भक्त होणे, भगवंतांचं चिंतन करणे, भगवंतांची पूजा करणे. आणि ज्यावेळेस भगवंतांचं आपण नामस्मरण करतो, स्मरण करतो भगवंतांचं नामस्मरण, नामस्मरण करत असताना कानाने व्यवस्थित ऐकणे. त्यामुळे काय होतं, आपला आणि भगवंतांचा संबंध पुनर्प्रस्थापित होतो. म्हणून प्रभुपाद बघा बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद सांगतात की, प्रभुपाद काय सांगतात की जप करताना तुम्ही काय करा, लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक ऐका, हरे कृष्ण म्हणताय ना, लक्षपूर्वक ऐका. समजलं? तर हे साधना हे एक कारण आहे की भगवंतांशी आपला संबंध स्थापित करण्यासाठी आपल्याला साधना करायची. आणखी एक काय उद्देश आहे साधनेचा, की जीवनाचं उद्दिष्ट समजतं. काय उद्दिष्ट आहे जीवनाचं, बघा या ठिकाणी सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. की काय काय उद्देश आहे मनुष्य जीवनाचा, जसं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंतांनी अर्जुनाला ज्यावेळेस संपूर्ण भगवद्गीता सांगितली, तर शेवटी भगवंत काय म्हणले, बघा मी कालच गीतेतले काय शेवटचे श्लोक वाचत होतो, काल माझी गीतेचे परत एक रिव्हिजन संपली काल. तर कृष्ण काय सांगतात अर्जुनाला, इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्येतत अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अर्जुना, मी तुला सगळं गुप्त ज्ञान सांगितलं, ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग, भक्ती योग, सगळं सगळं सांगितलं. तुला ह्यातलं काही समजलं का? समजलं नसेल तर मला विचार, मी तुला. त्यात प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये असंही सांगतात की भगवंत अर्जुनाला जो पार्ट गीतेतला समजला नाही, तो परत सांगण्यासाठी तयार होते, किंवा गरज पडली तर संपूर्ण भगवद्गीताच परत सांगायला तयार होते भगवंत अर्जुनाला. तर मग भगवंत काय म्हणले अर्जुनाला, मी तुला सगळं सांगितलंय, आता सगळे मार्ग सांगितले, आता तू ठरव म्हणे काय करायचं. आणि कृष्ण काय म्हणले, तुला हे जर काहीच नसेल ना समजलेलं, लक्षात राहत नसेल किंवा जमत नसेल ना, एक काम कर. काय? हा श्लोक आहे बघा, कोणता, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काय कर म्हणे, सगळ्या ह्या मनोकल्पित धर्मांचा त्याग कर आणि मला फक्त शरण ये, बाकीचं काय टेन्शन घेऊ नको, मी तुला सगळ्या पापातनं मुक्त करतो. भगवंत म्हणतात अर्जुनाला, गोंधळून जाऊ नको म्हणतात अर्जुनाला भगवंत. तर मग उद्दिष्ट काय जीवनाचं, भगवंतांना शरणागत होणे. पण हे जे उद्दिष्ट आहे ना भगवंताला शरणागत होण्याचं, हे कधी साध्य होतं, साधना केल्यानंतर साध्य होतं. म्हणून आपल्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची, स्पिरिच्युअल साधना, आध्यात्मिक साधना करायची. आणि काय उद्देश आहे बघा मनुष्य जीवनाचा, भागवतामध्ये एक श्लोक आहे बघा, एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पुंसाम अंते नारायण स्मृती. म्हणजे अंतकाळी नारायणाची स्मृती झाली पाहिजे. तर हा जो प्रश्न आहे ना, अंतकाळी नारायणाची स्मृती, तर भक्तीचारू परमपूज्य भक्तीचारू महाराजांनी पण ह्याच्यावरती एक मी क्लास ऐकला होता. त्यांनी असं सांगितलं होतं, म्हणे हा श्लोकाचा अर्थ बरेच जण ऍज इट इज घेतात म्हणे, काही काही जण चुकीचा सांगतात म्हणे. कोणता? अंते नारायण स्मृती, म्हणजे अंतकाळी नारायणाचं स्मरण झालं पाहिजे.
तर तो उद्देश नाही म्हणे त्या श्लोकाचा उद्देश काय म्हणे, किंवा आयुष्याचा उद्देश काय म्हणे, अंते नारायण स्मृती नाही, प्रत्यक्ष नारायण स्मृती. की प्रत्यक्षण नारायणाची स्मृती, भगवंतांची स्मृती प्रत्येक क्षणाला झाली पाहिजे आपल्याला. मग प्रत्येक क्षणाला जर स्मृती व्हायची असेल भगवंतांची, तर आपल्याला तशी साधना करावी लागेल. मग साधना कोणती? एक म्हणजे काय, भक्तांचा संघ. कारण भक्ताच्या संघात बसल्यावरच भक्त आपल्याला आठवण करून देतात भगवंतांची. हे सर्व धर्मान परित्यज्य असं कृष्ण म्हणले. समजलं का तुम्हाला? असं कृष्ण म्हणतात की काय म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मग समोर बसलेले बऱ्यापैकी लोक विसरलेले असतात. बहुतेक जगात खूप बिझी आहेत लोक, मग ते विसरतात. मग त्याला लक्षात करून द्यायचं काम भक्त करतात. मग त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाचा उद्देश लक्षात येतो, की माझा उद्देश काय म्हणे माझ्या आयुष्याचा, तर तो आहे म्हणे कृष्णाला शरण जाणे, भगवंतांना शरण जाणे. तर हे साधनेचं उद्दिष्ट आहे, म्हणून साधना आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर साधनेसाठी अनुकूल गोष्टी. आता साधनेसाठी अनुकूल गोष्टी कोणत्या आहेत? तर हे बघा, आता असं एक श्लोक आहे की अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम. म्हणजे काय? अनुकूलस्य संकल्प, की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी त्या गोष्टीला कुठल्या गोष्टी अनुकूल आहेत त्याच गोष्टी करायच्या. समजलं का तुम्हाला? जसं भौतिक उदाहरण सांगतो. जसं तुम्हाला एमपीएससी करायची, मग असे उदाहरण सांगतो. एमपीएससी करायचे, मग एमपीएससी एखाद्या व्यक्तीला पास व्हायचंय, मग त्यासाठी अनुकूल गोष्टी कोणत्या आहेत? अनुकूल गोष्टी ही आहे की पहाटे लवकर उठणे, त्याच्यानंतर काय करणे, आता आपण म्हणतो भक्तांचा संघ करा. भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर भक्तांचा संघ करा, हा अनुकूल आहे. तसं एमपीएससीची एक्झाम पास करायची, त्यासाठी अनुकूल काय? तर जे दुसरे विद्यार्थी आहेत एमपीएससी करणारे, ज्यांना खरंच एमपीएससी करायचे आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा संघ करणे. त्यांच्या संघात राहिला की त्यांच्या नवीन गोष्टी समजतात, मग काय होतं, प्रगती होते ज्ञानामध्ये. तसं भगवंतांच्या साधनेसाठी अनुकूल गोष्टी कोणत्या आहेत? पहिला म्हणजे सत्संग. जोपर्यंत आपण सत्संग करत नाही, भागवतामध्ये एक श्लोक आहे बघा, त्यात असं सांगितलंय, सताम प्रसंगम मम वीर्य संविदो भवन्ति रत्कर्ण रसायन कथा तज्जोशना दशवापवर्ग वर्तमनी श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमिष्यती. काय सांगितलंय? सताम प्रसंगम मम वीर्य संविदो भवन्ति रत्कर्ण रसायन कथा. म्हणजे काय? शुद्ध भक्तांच्या संघामध्ये बसून जो व्यक्ती भगवंतांची कथा ऐकतो, वीररस, काय म्हणतात की सताम प्रसंगम मम वीर्य संविदो, मम वीर्य संविदो. मम वीर्य म्हणजे काय? भगवंतांची वीर गाथा आपण ऐकल्या, भगवंताची लीला ऐकल्या, म्हणजे त्या व्यक्तीचे काय होते, श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमिष्यती. म्हणजे त्या व्यक्तीची श्रद्धा, रती, भक्ती काय होते, ऊर्ध्व दिशेला लागते. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रगती व्हायला लागते त्याची भक्तीमध्ये. म्हणून सत्संग खूप महत्वाचा आहे. म्हणून जोपर्यंत आपण सत्संग नाही ना करत, तोपर्यंत आपली भक्तीमध्ये प्रगती होणार नाही. म्हणून आहे ना, स्कंद पुराणामधला पण श्लोक आहे बघा, सत्संगात भौतिक ज्ञानम ज्ञानातच संजय सुखम. म्हणजे सत्संगातून ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानातून खरं सुख प्राप्त होतं. कोणतं सुख प्राप्त होतं? कृष्ण रूपी सुख, भगवंत रूपी सुख त्या व्यक्तीला प्राप्त होतो जो व्यक्ती सत्संग करतो. म्हणून आहे ना, फक्त भक्तांच्या संघामध्ये येऊन बसा किंवा भक्तांसोबत फिरा. जसं समजा एखादा दारुडे व्यक्ती आहेत, 4-5 जण मित्र दारू पीत बसलेत, आणि त्या 4-5 जणांमध्ये एक जण लय सज्जन आहे, ते त्यांचा मित्र असते, आता ते कुठं ते मित्र ऐकत नाहीत म्हणून ते जाऊन बसलं सोबत त्यांच्या. मग ते पित नाही, बाकीचे 5 जण पितात. ते म्हणतात अरे पी ना. तो म्हणतो नाही नाही मला जमत नाही, आमच्या घरी तसं चालत नाही. बरं मग शेंगदाणे तरी खा, ते म्हणतात ना आपण, शेंगदाणे तरी खा सोबत. मग ते काय करतो, ते 5 जण पितात, हा एकटा शेंगदाणे खात बसलेला असतो. संघ करतो ना मित्रांचा. तर पोलीसची गाडी येते मग तेवढ्यात. पोलीसची गाडी आली की ते 5, त्यांना माहित असते 5 एकदम कट्टर असतात, त्यांना प्रॅक्टिस असते, खूप अनुभवी असतात ते. जरा त्यांना संशय आला की ते पळून गेले, एकटं सापडलं. कोण सापडलं? जे शेंगदाणे खात बसलो. मग पोलिसांनी आले आणि त्यालाच रट्टे दिले. जे शेंगदाणे खात बसलो होता म्हणून त्यालाच मारलं, इतकं मारलं. तो म्हणला "अहो, मला मारू नका, मी काहीच केलं नाही, ते दारू पित होते." तर ते पोलीस, ते काय म्हणले, तू त्यांच्यासोबत का बसला होता, सांग म्हणे, तू का बसला होता म्हणून त्याला मारलं, त्या लोकांसोबत का बसला तू. समजलं का तुम्हाला? म्हणजे संघाचा हा प्रभाव असतो. म्हणून तुम्ही जरी समजा पाप झाले तुमच्याकडनं किंवा काही अशा गोष्टी झाल्यात, प्रतिकूल गोष्टी झाल्यात, तरी तुम्ही काय करा, भक्तांच्या सोबत राहा. भक्तांच्या सोबत राहिले आणि समजा अचानक मृत्यू आला, तर यमराजजी म्हणतात की हा कोणासोबत फिरत होता बघा. तर मग ते रिसेंटली कोणासोबत फिरत होता म्हणे, भक्तांसोबत फिरत होता, सत्संगाला गेलता म्हणे, हरे कृष्ण कीर्तनाला गेला होता, नाम संकीर्तन केले म्हणे. तर यमराज म्हणे ठीक आहे ठीक आहे, जाऊ द्यायला थोडा डिस्काउंट द्या. 1000 वर्ष नरकात टाकण्याची ऐवजी एक 10 वर्ष टाका, किंवा उकळतं तेलात टाकण्याची ऐवजी थोडं गरम असेल तेल, थोडं अंगाला थोडा चटका बसण्यासारखं त्यात टाका. म्हणजे काय, नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायू न विद्यते स्वल्पमपि असी धर्मस्य त्रायते महत्व भयात. म्हणजे भगवंतांच्या भक्तीमध्ये 1% जरी तुम्ही सेवा केली, तरी मोठ्यातल्या मोठ्या संकटातनं भगवंत रक्षण करतात. म्हणून सत्संग हा खूप महत्वाचा आहे. समजलं? ह्या अनुकूल गोष्टीमध्ये एक आहे सत्संग.
दुसरं काय आहे? तर दुसरं आहे नामस्मरण आणि हरिनामाचा जप, है ना. असं सांगितलंय, हरेर नाम हरेर नाम एव केवलम, कलव नास्ते 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 वगैरे. कलियुगामध्ये भगवंतांच्या प्राप्तीचा हरिनामाशिवाय उपाय नाही, उपाय नाही, उपाय नाही, सांगितलं ना असं. तर कलियुगामध्ये सगळ्यात मोठी साधना जर कुठली असेल तर ती आहे हरिनाम. का? कारण हरिनामानेच आपली कृष्ण स्मृती परत जागृत होणार आहे. हरिनामच आपल्याला आठवण करून देणार आहे की भगवंत कोण आहेत, तू कोण आहेस, तुझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे, का तुला भगवंतांनी या पृथ्वीवरती पाठवलंय, कशासाठी आलास, हे सगळी जी येस, ही ही सगळी जी प्रक्रिया आहे ना, की कृष्ण स्मृती जागृत करण्याची, ते फक्त हरिनामाने होते. म्हणून आहे ना, हरिनाम प्रभुपाद पण सांगतात की एखाद्या भक्ताची 99% प्रगती हरिनामाने होते आणि 1% प्रगती सेवेने होते. पण सेवा आणि हरिनाम ह्या दोघही एकमेकावर अवलंबून गोष्टी आहेत. सेवा केली तर हरिनामामध्ये आवड निर्माण होते, आणि हरिनाम घेतला, 16 माळा व्यवस्थित जप केला, तर मग त्याला सेवा करायला आवड निर्माण होते. दोन्हीपैकी एक जर फॉल्ट असेल तर मग कुठेतरी मग गडबड गोंधळ होतो. म्हणून आहे ना, नामस्मरण ही खूप महत्वाची साधना आहे. आणि भागवताचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये पण असं सांगितलं की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिम परम. म्हणजे सगळ्या शास्त्रांचं भागवताचं सार काय? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. भगवंतांचं नाव असं आहे, अनंत जन्मीचे पाप ते व्यक्तीचे नष्ट होतात. इतके पाप नष्ट होतात एक वेळेस हरिनाम घेतल्यानंतर, तितके पाप तुम्ही करू पण नाही शकत. तुमच्यामध्ये तेवढी शक्ती पण नाही, असं सांगितलं. देवी भागवत म्हणून एक ग्रंथ आहे, त्या देवी भागवत मध्ये असं सांगितलंय, या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जेवढे जीव आहेत ना, त्या सगळ्या जीवांनी मिळून जरी पाप केलं अनंत जन्मापर्यंत, तरी ते तेवढं पाप करू शकत नाहीत, म्हणजे जेवढे एक वेळेस कृष्ण म्हणल्यानंतर नष्ट होतं. असं त्या देवी भागवत मध्ये सांगितलंय. पण आपल्याला, आपण कसं आहे, कलियुगामध्ये खूप म्हणजे जड बुद्धीचे आहेत आपण, आपल्याला ते लक्षातच येत नाही. म्हणून आपण मनापासून हरिनाम घेत नाही. तर हे नामस्मरणाची साधना खूप महत्वाची आहे. आणि तिसरं काय? नियमबद्ध जीवन. म्हणजे नियम आपल्या साधनेमध्ये असले पाहिजे. म्हणजे काय? सकाळी लवकर उठणे, त्याच्यानंतर काय, जप करणे, भगवंतांची आरती करणे, प्रभुपादांचे ग्रंथ वाचणे, आणि भगवंतांना भोग लावलेला प्रसाद खाणे. या ठिकाणी सांगितलं बघा, भगवद्गीता मधला श्लोक आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. म्हणजे काय? की आपलं जे सगळं व्यवहार आहे ना, तो एकदम नियमामध्ये असला पाहिजे. म्हणजे जेवण व्यवस्थित भगवंतांना भोग लावून करणं, नियमित झोपणं. किती झोपायचं ते पण आहे, 6 तास झोप पुरेशी आहे, त्याच्यापेक्षा जास्त झोपलं नाही पाहिजे. स्वच्छता खूप महत्वाची आहे, आपलं शरीर पण स्वच्छ पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही टॉयलेटला गेले, तर टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आंघोळ केली पाहिजे, तर तुम्ही साधना करण्यासाठी उत्साह तुमच्यामध्ये राहील. तर हे काही नियम आहे, तर संयम आहे, धैर्य आहे. धैर्य पण पाहिजे एखाद्या व्यक्तीमध्ये. तर हे जर सगळं नसेल तर मग आपण भगवंतांची साधना व्यवस्थित करू शकत नाही. म्हणून नियम सांगितले आपल्याला कुठले? नशापान करायचं नाही, मांसाहार करायचं नाही, जुगार खेळायचं नाही, आणि अवैध स्त्री पुरुष संबंध ठेवायचे नाही. एवढं जर केलं आणि साधना जर व्यवस्थित केली, 16 माळा जप जप जर केला व्यवस्थित, तर आपल्याला ह्या प्रभुपाद सांगतात की ह्या तिन्ही विश्वामधली कुठलीही शक्ती तुम्हाला तुमचं पतन नाही करू शकत. आणि परत काय? गुरूंची सेवा करायची आणि विनम्रतेने त्यांना प्रश्न विचारायचे. त्याच्या संबंधात एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. म्हणजे गुरूंची सेवा करा, भक्तांची सेवा करा, त्यांना प्रश्न विचारा, ते तुम्हाला ज्ञान देतील भगवंतांचं. का? कारण त्यांनीच ते तत्व जाणलेलं आहे. कोणतं तत्व? कृष्ण तत्व. हेही कृष्ण तत्व वेत्ता सेही गुरु होय, असं सांगितलंय, आहे ना. मग त्या भक्तांनी कृष्ण तत्व जाणलेलं आहे. त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारले नम्रतेनं आणि त्यांची जर सेवा केली, तर ते तुम्हाला मग कृष्णाचं ज्ञान देतात, किंवा कृष्णच देतात मला गुरूंची सेवा केल्यानंतर. तर मग अशा प्रकारे ही एक अनुकूल भाव आहे, गुरूंची सेवा करणे आणि काय करणे? विनम्रता ठेवणे. विनम्रता म्हणजे काय? प्रणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानी नामान देन कीर्तनीय सदा हरी. म्हणे नम्र राहा, दुसऱ्याला मान द्या, आणि स्वतः मानाची अपेक्षा ठेवू नका. असं जर तुम्ही करत असाल तर म्हणे कीर्तनीय सदा हरी. मग तो व्यक्ती म्हणे 24 तास भगवंतांचं कीर्तन करू शकतो, कथा ऐकू शकतो, साधना करू शकतो, ज्या व्यक्तीमध्ये विनम्रता आहे, नम्रता आहे. तर हा एक आहे. आणि अडथळा कोणता आहे याच्यामध्ये? काम, क्रोध, लोभ. आता जे अनुकूल सांगितले, आता 1 मिनिटामध्ये तुम्हाला प्रतिकूल भाव सांगतो, कोणते कोणते आहेत साधनेमध्ये प्रतिकूल? काम, क्रोध, लोभ. काम येश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन्नमी वैरिणम. हा भगवद्गीतेचा श्लोक आहे, कृष्ण सांगतात. काम, क्रोध, लोभ हे जे आहेत ना, हे नरकाचे 3 द्वार आहेत. म्हणजे तर तुम्हाला जर साधना व्यवस्थित करायची असेल
तर कामावरती म्हणजे लस्ट, क्रोध आणि लोभ याच्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल. तर तुम्ही मग साधना व्यवस्थित करू शकता. जर हे नाही केलं तर साधना व्यवस्थित होणार नाही. काम डिस्टर्ब करतो, क्रोध डिस्टर्ब करतो. बघा, राग आला की आपलं शरीर अशुद्ध होतं, मग आपण नामस्मरण नाही करू शकत. लोभ असला की आपण त्या लोभाच्या मागच, आता खूप सुंदर सुंदर उदाहरण आहेत पण आपल्याकडे वेळ पण संपलेला आहे आपला. तर मग प्रतिकूल गोष्टी कोणत्या आहेत? काम, क्रोध आणि लोभ. आणि एक दोन मिनिटात संपतो ना क्रोध. आणि दुसरं काय? असत संग म्हणजे वाईट संगत. जैसा संघ वैसा रंग. ज्यांच्या तुम्ही संघामध्ये राहता तसेच तुम्ही होणार. तुम्ही भक्ताच्या संघामध्ये राहा, भक्त होणार. दारुड्याच्या संघामध्ये राहा, दारुडे होणार. म्हणून वाईट संगतीमुळे वासना, क्रोध, पतन होते त्या व्यक्तीचं. म्हणून सगळ्याला विनंती आहे की वाईट संगत करू नका, वाईट लोकांची संगत करू नका, अभक्तांची संगत करू नका. आणि म्हणजे थोडक्यात काय, असत्संग टाळा. है ना, जे भगवंताचे भक्त नाहीत त्यांच्यासोबत फिरणं थोडं टाळा. आणि शेवटचं काय? अहंकार आणि मान अपमानाची भावना ही खूप मोठं प्रतिकूल आहे. म्हणे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता मामात्म परदेशु प्रद्विषंतो अभ्यसूयका. अहंकार आणि दर्प साधकाला पतनाकडे नेतात. है ना, अहंकार, लोभ, गर्व ह्याच्या गोष्टी आहेत ना. मग ह्या ठिकाणी उदाहरण दिले, फुगा जर खूप फुगवला तर तो एक वेळा फुटतो. तसं अहंकाराने जर आपण फुगून गेलो किंवा क्रोधाने जर फुगून गेलो तर आपण फुटणार 100%. आणि मग आपण साधना नाही करू शकत. म्हणून सगळ्याला विनंती आहे की ह्या काही नियमांचं तुम्ही पालन करा. काय अनुकूल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, प्रतिकूल गोष्टी सांगितल्या, आणि साधना काय करायची ते पण सांगितलं. तर एवढ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर 100% गुरूंची कृपा होईल, प्रभुपादांची कृपा होईल, आणि भगवंतांची पण कृपा होईल. आणि आपण या जन्मामध्ये आपला उद्देश साध्य करू शकतो, मनुष्य जन्माचा, जो की आहे कृष्ण प्रेम प्राप्त करणे. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद रोहित सर. हरे कृष्णा. मधुर गौर प्रो